जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडच्या भूसंपादना विषयीचा एक अपडेट बघणार आहोत। पुणे रिंग रोड या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला आता ब्रेक मिळालेला असून आतापर्यंत 644 हेक्टर जमिनींसाठी 2975 कोटींचे वाटप हे करण्यात आलेले आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यासह जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। त्यामुळे महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामे देण्यात आली आहेत। परिणामी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या म्हणजेच पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाला विलंब होणार असल्याचे निश्चित झाल्याने आता भूसंपादनासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार आहे। जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांचे 2 टप्प्यात मतदान होणार आहे। त्यामुळे सर्व महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच MSRDCच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजातील जबाबदारी देण्यात आली आहे। तालुका पातळीवर तहसीलदारांपासून अधिकारी केंद्र प्रमुख तसेच कर्मचारी इतर कामांमध्ये व्यस्त आहेत। 6 जून पर्यंत आचारसंहिता लागू असल्याने या अधिकाऱ्यांना प्रशासकीय दृष्टिकोनातून केवळ निवडणुकीच्याच कामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने MSRDCच्या माध्यमातून 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। 2 टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पश्चिम मार्गावर भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळ मधील 6 गावांचा समावेश असून यासाठी एकूण 650 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे। 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनीचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी 2975 कोटींचा निधी देखील वितरित करण्यात आला आहे। तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पात वित्तमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी वर्तुळाकार मार्गांचे काम प्रगतीपथावर सुरू राहण्यासाठी 10,519 कोटी रुपयांना मंजुरी दिली। त्यामुळे संमतीपत्र दिलेल्या गावातील शेतकऱ्यांचे निवाडे, नोटीस दिलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने भूसंपादन आदी प्रक्रियेला मात्र निवडणुकीच्या कामांमुळे वेळ लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। MSRDCच्या वर्तुळाकार प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असली तरी महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात समाविष्ट करून घेण्यात आले आहे। प्रशासनातील सर्व अधिकारी निवडणूक प्रक्रियेत गुंतलेले असल्याने आचारसंहिता होईपर्यंत भूसंपादन प्रक्रियेतील कामांना विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।